नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. फायनली आपलं ठरलं की एशियन पेंटला जायचंय भरायला. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. आलोय आता मार्केट यार्डला, गाडीत बसलोय. आपल्याला कन्नूरची ऑर्डर आहे. कन्नूर साठी जायचंय एशियन पेंटला गाडी सोडायला. पण कुंदन शेठ म्हटले की अर्धा तास थांब, कांदा पण होऊ शकतो. जर कांदा झाला मार्केटवरून तर कांदा भरायचा, नाहीतर शिरवायला जायचं आपलं आणि गाडी देऊन यायचं. काल आम्ही दिवसभर इथेच होतो मार्केटला, पण काल काय ऑर्डर वगैरे निघाली नाही. जरा टायर वगैरेचं काम केलं आणि ब्लूटूथ स्पीकर वगैरे घेतलाय बघा मित्रांनो, वरच्या साईडला दिसतो. काल जाऊन ब्लूटूथ स्पीकर वगैरे आणला मंडईमधून, चांगल्या क्वालिटीचा एकदम मस्त वाजतो वगैरे. आपण बघितलं आपल्या गाडीत हेच नव्हतं, छोटा ब्लूटूथ स्पीकर होता, हा वाला स्पीकर होता. त्याच्यामुळं आता नवीन आणला. कुंदन शेठचा फोन येतो, पहिले बोलून घेतो त्यांच्याशी काय ऑर्डर आहे का काय नाही, आणि मग निघूयात मित्रांनो. 11:30 वाजलेत मित्रांनो सकाळचे. फायनली आपलं ठरलं की एशियन पेंटला जायचंय भरायला. केरलाचं लोडिंग आहे आपलं. आलोय मी कोडीत गावात आहे. कोडीत गाव वगैरे पाच करून आता पुढं नारायणपूर लागल. आता जरा सर्दी आणि खोकल्याने जाम झालोय कालपासून. अचानकच जरा वाढलंय. प्रत्येक जागी भाजी विकणारे लोक बसलेत. आज गुरुवार आहे ना, तर या रस्त्याला फार गर्दी असती. नारायणपूरला वगैरे जाणारे लोक फार असतात. तर छोटे छोटे भाजीचे विक्रेते गावातली फ्रेश भाजी एकदम घेऊन बसलेले दिसतात जागोजागी. वाटाणा आहे, मेथी दिसली, शेपू दिसली, अजून भरपूर आहेत, वांगी वगैरे सगळेच आहे. गुरुवार असल्यामुळे लोक दर्शनाला येतात. त्याचबरोबर भाजी वगैरे फ्रेश मिळते म्हणून ते पण घेऊन जातात. आणि छोटे छोटे प्लॉटिंग चालू आहे तिथं सगळीकडं नारायणपूरच्या रस्त्याला. बऱ्याच जागी प्लॉटिंग सगळे विक्रेते पण आहे. वीट भट्टी आहे. समोर पुरंदर किल्ला दिसतोय. जवळजवळ 10 ते 12 दिवस झाले असतील आता आपण गाडीवर जाऊ. उद्या निघायचं. आता उद्या निघल्यावर नेमकं शनिवारी आपण खाली करू नाही शकणार. त्यामुळं रविवार नेमका मध्ये येतो. सोमवारीच आपली गाडी खाली होणार. बघूयात आता कुंदन शेठ काय म्हणतात. उद्या निघायचं का परवा निघायचं. शनिवारी निघालो तो रविवारी पोहोचू. बघा इथं भाजीचा स्टॉल आहे छोटा छोटा. सगळं कडधान्य होते त्याच्याकडे. तर जाऊयात पहिले नागेच्या ताब्यात गाडी देऊयात मित्रांनो. हो का, इथं पण भाजीचे दुकान आहेत. हे तांदूळ भेटत आहे इथं, इंद्रायणी वगैरे तांदूळ आहे. अजून तासभर लागल. बहुतेक कुंभार मामा येणार आपली गाडी बांधण्यासाठी. बुगात गेल्यानंतर कळल मित्रांनो. नारायणपूरला आलोय. ट्रॅफिक जाम लागलंय बघा. लोक शिकले सवरलेले लोक असतात बघा. गाड्या कशा मध्ये लावून गेल्यात. समोरून तो ट्रक येतो
तिथं बघा गाडी कशी मधीच लावली आहे. पार्किंग आहे सगळीकडे, सगळं सोय आहे, पण लोकांना सगळं फुकटच पाहिजे असतं. बघा इथं पण सगळ्यांनी मध्ये रस्त्याच्या लावलेल्या गाड्या. मागच्या साईडला पण डाव्या साईडला पण सगळ्या गाड्या लागलेल्या होत्या. चालायला ये नाही. आता बाजार पण बसतो बघा इथं. बघा समोर परत जाम झालंय. काय कारण नाही, फक्त रस्त्यात मध्ये गाड्या लावल्यात त्याच्यामुळे जाम आहे. बघूयात आता इथं किती वेळ लागतो आणि काय होतं ते मित्रांनो. नेमका आज गुरुवार आहे, लक्षात नाही आलं मला. इथं आल्यावर फार लक्षात आलं, नाही तर आपण शिवपूर मार्गे सरळ गेलो असतो, पण तिथून पण जाता नाही येणार. सगळं तिथून आपल्याला कात्रजच्या चौकातून सोडलंच नसतं. बहुतेक निघेल लवकर, बघूयात मित्रांनो. दुपारचा 1 वाजलाय. एशियन पेंट कंपनीत आलोय आता. शिंदे मामांनी 2 व्हीलर आणली होती. त्यांना काहीतरी काम आहे इथं, म्हटलं गाडी कंपनीत लावून जरा मला 2 व्हीलर लागणार आहे. नाहीतर मग त्यांनी मला शिरवळलाच सोडलं असतं. तिथून लगेच मला बस धरून पुण्यात जाता आलं असतं. पण नेमकं त्यांना काहीतरी काम आहे, त्याच्यामुळे ते म्हटले कंपनीत गाडी घेऊन चला, मी 2 व्हीलर घेऊन येतो. मी आलोय, पोचलोय कंपनीत. आणि शिंदे मामा अजून येतात मागून, येतीलच 1-5 मिनिटात लगेच. जरा हळूहळू येतात ते, वयस्कर आहेत बिचारे, ते येतील 5 मिनिटात. नागेशनी कन्नूरची चिठ्ठी वगैरे घेतलेली एंट्री करण्यासाठी. नागेशला फोन लावतो म्हणजे तो येईल बाहेर आणि शिंदे मामा एंट्री करतील आणि निघत मग लगेच. बघा कंपनी समोरच्या साईडला. गाड्या तर नाही एंट्री करायला जास्त, लगेच एंट्री होईल, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. बघूयात आता किती वेळ लागतो. शिंदे मामा आलं की लगेच निघूयात मित्रांनो. दुपारचे 3 वाजले. आलोय आता एवढ्यात मी घरी. आता जरा जेवण करतो आणि झोपतो. जरा कणकणी आणल्यासारखं झालंय, सर्दी आणि खोकल्यामुळं जरा जाम झाल्यासारखं होतं. जेवण करून जरा गोळ्या घेऊन जरा झोपतो, म्हणजे उद्यापर्यंत ओके होईल ना एकदम. आणि कन्वर्जन होतं. 25 टनाची ऑर्डरच नव्हती, 24 टनाची होती. ते कन्वर्जन व्हायला आता परत अर्धा-पाऊण तास जाईल. कुंभार मामाचा फोन आला, नाहीतर मग रात्रीची एंट्री होईल. काय होतं आता बघू. तसं असा ट्रान्सपोर्टवाल्याला सांगितले पाटील साहेबांना. ते म्हटलं मी बोलतो लगेच आणि करून घेतो. तर बघूयात आता काय होतं आणि काय नाही. कुंभार मामा तर आहेत, कुंभार मामाला सांगतील ते, मग गाडी परत आता एंट्री होईल. तर बघूयात आता किती वेळ लागतो काय. आता जेवण करून थोडा वेळ जरा आराम करतो मित्रांनो. रात्रीचे 9:30 वाजले. घरीच आहे. दुपारी आल्यानंतर जरा गोळी वगैरे खाऊन झोपलो होतो. जरा बरं वाटतं आता, म्हणजे कणकणी निघून गेली. उद्या सकाळी नाही, दुपारी निघायचं प्लॅनिंग झालंय. कारण की रविवार परवा दिवशी उद्या निघालं तर शनिवारपर्यंत कन्नूरला पोहोचू नाही शकत. त्यामुळं रविवारी रात्री वगैरे तिथं पोचायला लागत. जरा किरकोळ काम आहेत गाडीचे, म्हणजे वेल्डिंगचे वगैरे काम करायचे. पुढचं सगळं जरा वेल्डिंग वगैरे आपले निघालेत. तर उद्या निघू इथून दुपारी. रात्री उत्तमच्या इथं जाऊन थांबूयात आणि त्याच्यानंतर शनिवारी उत्तमच्या इथं ते बाकीचे कामं वगैरे करून दुपारी निघालो की परवा संध्याकाळपर्यंत, म्हणजे रविवारी रात्रीपर्यंत आरामशीर पोहोचू, असा प्लॅनिंग झालं. उद्या दुपारी 12-1 वाजेपर्यंत इथून निघायचं असं ठरवलंय. दुपारचं जेवण वगैरे करून. आता गाडी तर लोडिंगसाठी आत घेतलेली, पण लोडिंग नसत झाले. रात्रीच लोडिंग वगैरे होईल, कारण की कन्वर्जन वगैरे करण्यात वेळ गेला जास्त. 5:30-6ला वगैरे गाडी घेतली आतमध्ये, त्याच्यामुळं रात्रीच भरेल. सकाळी येईल का बाहेर कुंभार मामा, तसं मला फोन करतील कुठं लावायचं काय. त्याच्यानंतर मग बघूया आता पुढचं प्लॅनिंग काय होतं आणि काय नाही. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.